जय भीम मित्र मंडळ, जय भीम मित्र मंडळ, जय भीम मित्र मंडळ, जय भीम मित्र मंडळ, जय भीम। भाऊ बहीण सोबत घेऊन आपला परिवार भीम सकाळ, दर महिन्यात तिसरा रविवार होणारी ते फ्लॅश मॉब, होणारी ते गेस्ट ऑफ, खूप सारा झुंबानी डोलताच्या वाजव रे राजा, पब्लिक तो नाचाव रे राजा। अशी आपली भीम सकाळ, अशी आपली भीम सकाळ, अशी आपली भीम सकाळ, अशी आपली भीम सकाळ, जय भीम। मावळत्या सकाळी लोकांचा प्रतिसाद, संधी ते सर्वांना निघणार कलाकार, सोबत मिळून साजरी करूया अशी आपली भीम सकाळ, अशी आपली भीम सकाळ, जय भीम मित्र मंडळ, जय भीम मित्र मंडळ, जय भीम मित्र मंडळ, जय भीम मित्र मंडळ, जय भीम। कसं वाटलं? ये लोग बाहर क्यों खड़े हैं? हे बाहेर का बरं उभे आहेत रे? एकाने सांगितलं, बाबासाहेब आयोजकांनी तुमच्या भाषणासाठी तिकीट लावलेले आहे। बाबा साहब ने आयोजकों को बुलाया और कहा, अरे नालायकांनो, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला। अरे माझा समाज उपेक्षित गरीब आहे रे, 2 वेळच्या भाकरीसाठी तो संघर्ष करतो रे, माझ्याकरिता तो येतो रे, आणि तुम्ही तिकीट लावता का रे? बाबा साहब ने पूरा वो खोलने को लगा दिया और लोगों को अंदर आने दिए। बाबा साहब का इतना कोमल हृदय था रे, तुमको बाबा साहब की शान को बचाना है। क्या पर्सनली मैं नागपुर क्लब का एक को एडमिन हूँ और हमारे साथ और 2 एडमिन्स रहते हैं। तो मेनली मेरा जो कंसेप्ट है यहाँ पे बताने का, मैं यहाँ पे बिजनेस के बारे में बताने आया हूँ कि जो अपने जो भाई लोग होते हैं वो एजुकेशन वगैरह पे बहुत ज़्यादा ध्यान देते हैं, एजुकेशन कर लेते हैं, लेकिन एजुकेशन का जो मेन मोटिव है, उसका मेन मोटिव होता क्या है कि आप पढ़ लिख कर कोई जॉब पे लगते हो या कोई बिजनेस क्रिएट करते हो। मेनली बिजनेस क्रिएशन इज़ दी बैकबोन ऑफ द सोसाइटी। हम 10, 15, 20 हज़ार की नौकरी करने के लिए लाखों, 1.5 लाख, 2 लाख खर्चा करते हैं, लेकिन वही 2 लाख, 3 लाख का कोई वोकेशनल कोर्स कर हम लोग बिजनेस ओपन करने का नहीं सोचते हैं। लोगों को प्रमोट करते हैं, बिजनेसेस को प्रमोट करते हैं, लेकिन हम जब बिजनेसेस प्रमोट करते हैं तो हम देखते हैं कि हमारे लोग वहाँ है ही नहीं। तो जिस चीज़ के लिए जो पर्सनली हम लोगों ने ये चीज़ बनाई थी, जो आर्टिस्ट को प्रमोट करने के लिए या बिजनेसेस प्रमोट करने के लिए, वो चीज़ें हम हमारे लोगों को हेल्प नहीं कर पा रहे क्योंकि हमारे लोग बिजनेस में है ही नहीं। तो बिजनेसेस का जो मेन मोटिव होता है आपके लिए वो ज़्यादा बेटर है, क्योंकि जब आप जॉब के लिए जाते हो, जॉब सीखने के लिए आप सीखिए, लेकिन उसके बाद सोचिए कि हमें बिजनेस एक्वायर करना है कोई चीज़ में। फुल पावर में गाने का नाम है भीम क्रांतिकारी आमचा सर्वात भारी। काय का भीम क्रांतिकारी आमचा सर्वात भारी। लेट दॅट चेक म्युझिक। ये रजत रापळ हाऊस, सन की इन द हाऊस। विषारी सापाला नाक म्हणतात,
भडकती चिंगारी त्याला आग म्हणतात आणि जय भीम म्हणून जो जन्माला येतो त्याला वाघ म्हणतात. भीम क्रांतिकारी आमचा सर्वात भारी, हातात संविधान त्याचे शब्द ललकारी, जिथं राहिला उभा तिथं सभा भरली, आज त्याच्यामुळे किती लोक शाळा शिकली, अशा विद्वानाची मूर्त फोटो जागोजागी, म्हणून तावांना जय भीम करतो आम्ही. भीम क्रांतिकारी आमचा सर्वात भारी, हातात संविधान त्याचे शब्द ललकारी 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 ललकारी. भीम क्रांतिकारी गौतम बुद्धांचा नाग मी, भीमाचा वाघ, आमच्या महार जातीवर नाही कोणाचा डाग, बाबासाहेबांना केला आमच्यासाठी प्रहार, म्हणून जातीचा नावाचा पडला महार, जात महार आमचा धर्म बुद्ध, बाबासाहेबांचं अस्तित्व नाही मिटलं, हे करतो सिद्ध, ऐरे गैरे नव्हते आते कधी त्यांच्या दारात, खाल्लं ताटात त्यांना कांदा भाकर, होते लई बुद्धिमानी आता बदल विचारात, पूर्ण भारतात बोललं स्वतःच साम्राज्य, इथं काही नाही स्वस्त जसे बदलते नक्षत्र, अंगात या युगातील वस्त्र, अंगात या युगातील वस्त्र, हात धारधारी शस्त्रवार करतो अदृश्य. जय भीम. आमच्यासाठी ते भुऱ्या लोकांशी लढले, पडले पुढे पुढे नाही मागे वडले, हाती घेऊन ती रंगलंबाशी कर चढले, जिद्द त्याची अभ्यासाची, जिद्द त्याची अभ्यासाची, स्वतंत्र पुऱ्या जगासाठी शिकले फक्त आपल्यासाठी, भीमाच्यांनी यावा आता एकतरी बाईच्या पोटी. देश जिथं तिथं पुतळे भीमाचे, त्या एकटे मनुष्याने संविधान भारताचे, घेतले नाही पैसे कधी या कामाचे, तो कोहिनूर होता आहे आणि हमेशा राहील, तावाने बोलतो भेव नाही कोणाचे, त्याग पुरुष काते सूर्य काते पडील, युग पुरुष महामानव विश्वरत्न बोधिसत्व सारे नाव माझ्या बापाचे, म्हणून प्रणाम करतो आम्ही त्यांना. जय भीम सर्वांना. आठवण कर भावा त्या काळातल्या शाळांना, दलित पासून जेव्हा मारत होतो रे, चांगलं खाय पियासाठी, चांगलं खाय पियासाठी फळ फळत होतो रे, चांगलं खाय पियासाठी फळ फळत होतो रे, मडू मरू रडू रडू सारे जगत होतो रे, जीवन दान दिलं तो आठवण येतो रे सर्वांना, गर्व आहे मला जातीने, गर्व आहे मला जातीने महाराष्ट्राचा. भीम क्रांतिकारी आमचा सर्वात भारी, हातात संविधान त्याचे शब्द ललकारी, जिथं राहिला उभा तिथं सभा भरली, त्याच्यामुळे किती लोक शाळा शिकली. भीम क्रांतिकारी आमचा सर्वात भारी, हातात संविधान त्याचे शब्द ललकारी, जिथं राहिला उभा तिथं सभा भरली, आज त्याच्यामुळे किती लोक शाळा शिकली, अशा विद्वानाची मूर्त फोटो जागोजागी, म्हणून तावान जय भीम करतो आम्ही. भीम क्रांतिकारी आमचा सर्वात भारी, हातात संविधान त्याचे शब्द ललकारी 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 ललकारी. भीम क्रांतिकारी. हो ना, तर मायचं गाणं ऐकू का? आवडेल ना? क्या बात है. ये गाना मम्मी के लिए लिखा है और मम्मी के लिए मैंने रिप्रेजेंट किया, यूट्यूब चैनल पे डाला हूँ. हाउस संगीत हाउस 50,000 पूरे हो चुके हैं इस गाने को, आप सभी के प्यार से. डायलॉग KGF. इन लोगों के बारे में मत सोचो, कोई तुमसे ज्यादा ताकतवर नहीं. इस दुनिया में सबसे बड़ा योद्धा माँ होती है. इस दुनिया में सबसे बड़ा योद्धा माँ होती है. रजत रैपर हाउस, संगीत हाउस. आई लय उपकार तुझे केले, लहानाचे मोठे तू ग, जन्म दिले नाव मने पोटामध्ये, छान आयुष्य दाखवले श्वास, हे तुझे मायला कसे कसे हाय, दुःख देऊ नको दिला बाय, माई आई मेरी मम्मी मेरी सबसे प्यारी माँ, मायला खाते कस हाय, दुःख देऊ नको तिला बाय, माझी मम्मी मेरी आई माझी सर्वात हाड माय. आपली मायला खात एक आजी माझी गोष्ट सांगत होती, लहानपणी मालिश केली म्हणते केला ना, जेव्हा तू राजा आला घरात चेहऱ्यावर सर्वांच्या हसूच आलं, किती वेळानं म्हणणे माझा बाबू आजोबा दिसते, सर्व गुण संपन्न सुंदर किती मन पटकन दिसते, मुके घेऊन गाल लाडाना पुसते. वडचं पान पडलं
भीम शंकर नमरी। चल पड़े हैं लोग मेरे गांव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गांव के। ले मशाले ले मशाले ले मशाले ले मशाले ले मशाले चल पड़े हैं लोग मेरे गांव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गांव के। ले मशाले ले मशाले ले मशाले ले मशाले। अरे पूछती है झोपड़ी और पूछते हैं खेत भी, पूछती है झोपड़ी और पूछते हैं खेत भी। अरे पूछती है झोपड़ी और पूछते हैं खेत भी, पूछती है झोपड़ी और पूछते हैं खेत भी। अरे कब तक लुटते रहेंगे लोग मेरे गांव के, कब तक लुटते रहेंगे लोग मेरे गांव के। अरे कब तक अरे कब तक लुटते रहेंगे लोग मेरे गांव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गांव के। ले मशाले ले मशाले ले मशाले ले मशाले। अरे बिन लड़े कुछ भी नहीं मिलता यहाँ ये जान लो, अरे बिन लड़े कुछ भी नहीं मिलता यहाँ ये जान लो। अरे अब लड़ाई लड़ रहे हैं लोग मेरे गांव के, अरे अब लड़ाई अब लड़ाई अब लड़ाई अब लड़ाई अब लड़ाई लड़ रहे हैं लोग मेरे गांव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गांव के। ले मशाले ले मशाले ले मशाले ले मशाले ले मशाले चल पड़े हैं लोग मेरे गांव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गांव के। ले मशाले ले मशाले। भीमाला मानतो भूताला कोण भेटे मनाला शांत वागतो तुमचा धर्म माना की आता जीवा पाऊल आणि अक्काच्या बाजू ते नसते तर आपण नसतो त्या मंदिरात देव उतरा त्या ठिकाणी बसलो असतो कधी गेला आपलं स्वतःचे म्हणून करणं पुलिसांचे बापाचे गोळे लावले त्यांनी मधुवालाचे तिचे कायद्याली गायले व खालचं जयंती मला ते पोलीस सांगतात दिसल्यावर 5 किलो तुम्हाला मानते क्लिप फॉर लाईफ निरावाच्या रक्त संविधान बदलतील बोलते ना फक्त इतर फक्त सवलत विजयाने निपाशी मारतो मी फक्त आता मी किती ऑनलाईन या किंवा रत्नांचे भीमाचे लेखा आमच्या वाटत कोणच्या उविताच्या पडला काटे कामाच्या मशिया पडला भीमाईच्या लेखा बापा मुळे आम्ही पडलो अभिमानाने सेट गावच्या किंवा त्यांना घाबरत आमचे भीमाचे लेखा आमच्या वाटत कोणच्या उविताच्या पडला काटे कामाच्या मशिया पडला भीमाईच्या लेखा। ऐसा करते करते आग पूरे गांव में फैल गई, इसलिए वो लोग पानी भर रहे थे। तो चिड़िया भी लगी अपने चोंच में पानी भरने और लगी उनकी मदद करने।
1 चक्कर मारी, 2 चक्कर मारी, 3 चक्कर मारी, ऊपर से कौवा कहता है अव काय व चिमणे तुया खरं मध्ये त्या चेवडूच्या चोचीना ते आग विचार आहे का? काही भी काम करतस का चिमणे, खरं मध्ये होणार आहे का? तो चिड़िया जवाब देती है, अरे मेरे कौवा भाई, आज वो आग उस गांव में लगी है, एक घर की आग उस गांव में फैल गई, वो आग फैलते फैलते अपने जंगल में आ सकती है, अपना पेड़ भी जल सकता है। और तुम्हें बताना चाहूंगा मेरे दोस्तों, आज वो आग मणिपुर में लगी है, उद्या ते आग तुमच्या ना आमच्या घरापर्यंत येऊ शकते। लक्षात आहे ना तुम्हाला मणिपूरची घटना? ते बाबू तुही पण बहीण होती, माई पण बहीण होती, बाबू इतर उभे असलेल्या सगळ्यांची बहीण होती, त्या बहिणीले नंग करून घुमवला, नंग करून घुमवला भाऊ। त्यांना ते करताना लाज नाही वाटली तर मला बोलताना काऊन लाज वाटन? यांच्यामुळे फुलनदेवी तयार होते, यांच्यामुळे पानसिंग तोमर तयार होते, और ये लोग हमें विद्रोही करते हैं। अरे हम मजबूरी में संघर्ष करते, हम मजबूरी में लड़ते हैं, लड़ते भी कैसे? भूखे प्यासे नंगे बिलखते। आज मैं इस मंच से खुलेआम कह रहा हूं, उन लोगों के नजरों में जिन्होंने आजादी के बाद भी 1950 से लेकर 2002 तक अपने मुख्यालय में ये तिरंगा तक नहीं लहराया, उन लोगों के नजरों में छुपता है। किन लोगों के नजरों में छुपता है? मेरा भाई, मेरा देश का जवान जम्मू कश्मीर के रजौरी में शहीद हुआ, अभी अभी की न्यूज है, पता होंगी आपको, शहीद हुआ। उनके घर वो चेक लेकर पहुंचते हैं। वो भाई मेरा भी था, तुम्हारा भी था, हर किसी का भाई था। अरे वो इस देश के लिए शहीद हुआ, सोचो उसकी मां पर क्या बीतती होंगी। अबे कशा वाटत असेल तिले, का रडत होती ते, कशी रडत होती। आणि हे आमचे भाऊ फोटो काढून राहिले, ती म्हणून राहिली नको काढा, मा पोरगा गेला, मा पोरगा देशासाठी गेला, शहीद झाला, पण हे फोटो काढण्यात व्यस्त। आणि हे शिकवतात आपल्याला देशभक्ती, हे वाटत फिरते देशभक्तीच्या सर्टिफिकेट, कोण देशभक्त आणि कोण देशद्रोही। अबे खरे देशभक्त कोण? या अखंड भारताले स्थापित करणारे ते चक्रवर्ती सम्राट अशोक खरे देशभक्त। अबे खरे देशभक्त कोण? 18 पगड जातींनी एक करून ते रयतेचे राज्य उभं करणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज देशभक्त। अबे खरे देशभक्त कोण? ज्यांना माहित होतं की माय शरीराच्या चिंध्या चिंध्या होऊन जाईल, ज्यांना आपल्या शरीराच्या चिंध्या चिंध्या होऊ दिल्या पण दुश्मनाच्या शरण गेला नाही, तो संभाजी महाराज देशभक्त। अबे खरे देशभक्त कोण? जे वयाच्या 23-24 वर्षामध्ये, माहित आहे ना 23-24 वर्ष, आपण तर पब मध्ये इकडे तिकडे डीजे लागला की नाचायला लागतो, काय घेणं देणं नाही कोणाशी, काय हे नाही। त्या 24-23 वर्षामध्ये देशासाठी फाशीवर चढले ते भगतसिंग खरे देशभक्त। भैया
थँक्यू थँक्यू थँक्यू. एकदा वन्स मोर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकच साहेब. माझे व्हिडिओ कोण कोण बघतात हात वरती करा. थँक्यू सो मच नागपूरकर, तुम्ही इतकं मन भरून प्रेम देता. हे बघा, फर्स्ट टाइम स्टेजवर बोलतोय, काही ना काही होऊ शकते. परवाच माझं एक कडूबाई सोबत गाणं आहे, त्याला पण सपोर्ट करा. आणि क्षितिज दादा आहे, त्याला पण सपोर्ट करा. असेच आम्ही आणखी एक गाणे बनवणार आहोत, त्याला पण सपोर्ट करा. धन्यवाद. वाजवायचं का बोल जय भीम म्हणून? आवाज वाढव, आवाज वाढव. साहेबांचा विजय असो. भीमाच्या जन्मामुळं देश आलंय किती पुढं. अरे भीमाच्या जन्मामुळं देश आलंय किती पुढं. चांगले पाठत होते लोक, आता म्हणतो जय भीम कर. बोल जय भीम, बोल जय भीम, बोल जय भीम, जय भीम, जय भीम, बोल जय भीम. फक्त जय भीम, जय भीम, जय भीम, लीडर ऑफ द निरीशाही. कट्टर जय भीम, जय भीम, लिहिलं संविधान म्हणून भेटला अभिमान. होता भीमराया म्हणून वाढली आमची शान. दूर केली दारिद्रता, बाहेर काढली सारी खाण. हक्कानी जय भीम वाढला माझा मान. जो पाटला म्हणून आपला तरी सुटला जाती बाल. देशातून हाकला तरी वागणार नाही कधी, थांबणार नाही कधी. कट्टर नेहमी आम्ही गोष्ट काढली मनस्मृती, चालली मनस्मृती माया पापानं. सर्वांशी एकटा लढला तो, मग भारी पडला तो. गुलामगिरीतून काढणारा एकटा होता तो माया भीमराव. बोल जय भीम, बोल जय भीम, बोल जय भीम, जय भीम, जय भीम, बोल जय भीम, बोल जय भीम. की शेळी मेंढी होऊन 100 दिवस जगण्यापेक्षा 4 दिवस वाघासारखे जगा, ये सिद्धांत किसको किसको मान्य है वो जरा हाथ ऊपर करके बताएं. हाथ तो बहुत करते हैं, काम नहीं करते हैं. बाबा साहब का दूसरा सिद्धांत शैक्षणिक सिद्धांत. बाबा साहब अपने शैक्षणिक सिद्धांत में कहते हैं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार. अरे तुम तो पॉकेट का दूध पी रहे हो यार, क्या शेर की तरह दहाड़ निकालोगे. और बाबा साहब का तीसरा सिद्धांत है राजनीतिक सिद्धांत. बाबा साहब अपने राजनीतिक सिद्धांत में कहते हैं जाओ और संसद के दीवारों पर लिख दो ये तुम्हारी संसद है. ये सिद्धांत जिसको जिसको मान्य है वो हाथ ऊपर करो. मानते बहुत है लेकिन काम नहीं करते. अगर सही अरसे में आपने माना होता तो इस देश का मुख्यमंत्री और प्रधानमंत्री भी जय भीम बोलने वाला होता. जिसको लगता है वो हाथ ऊपर करके तालियां बजाए. और यही सिद्धांत पूरा करने के लिए कोई, मैंने पहले ही कहा कोई जरूरत है, लेकिन फिर भी हम लोग घरों से बाहर निकलकर मेरे ये तमाम युवा